नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला या काठपदर साडीवरच्या ब्लाऊजची कोंबडी बाही डिझाइन कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं अस्तरचा कपडा घेतलेला आहे, तर दोन्हीही बाही एक साथ कट करणार आहे बघा। तर या कपड्याची इथं मी घडी टाकलेली आहे आणि वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। बाही लांबी आहे 9 इंच, तर त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। वरच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे आणि समोरच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे। तर 10 इंच बाही लांबी घेतलेली आहे। वरच्या आणि खालच्या साईडला बरोबर बाही लांबीचं माप टाकायचं आहे आणि ही रेष सरळ इथं ओढून घ्यायची आहे। तर माप टाकत असताना इथं बघा मी काय काय केलेलं आहे। तर डिझाइन करण्यासाठी आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंच अंतर जास्त सोडायचं आहे। अगोदर इथं मी 1.5 इंच अंतर जास्त घेतलेलं आहे। तर आणि बाही घडी इथं खालच्या साईडला टाकायची आहे। तर बघा वरचं जे अंतर आहे ते 1.5 इंच आहे। त्या 1.5 इंचापासून खाली आपल्याला बाही घडी टाकायची आहे। तर बाही घडी किती घ्यायची आहे बघा, इथं बाही घडी घेणार आहे मी 8 इंच। बघा बाहीची रुंदी इथं 8 इंच घेणार आहे। वरी 1.5 इंच अंतर सोडून खालच्या साईडला 8 इंच घेतलेलं आहे। आता इथं काय करायचं आहे, कपडा बरोबर करून खालच्या साईडला बाही कमी करून घ्यायची आहे, म्हणजे बाहीची कॅप हाईट इथं टाकायची आहे। तर 3 इंचावर इथं कॅप हाईट टाकायची आहे बाहीची आणि इथून वरी 1.5 इंच घ्यायचा आहे। वरच्या साईडला बाहीला आकार देत असताना बघा वरी 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि त्या 1.5 इंचापासून खाली आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। तर अगोदर बाहीला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार द्यायचा आहे। तर बघा इथं आता ब्लाऊजवरून मी दंडघेर घेणार आहे। तर दंडघेर घेत असताना बरोबर माप टाकायचे आहेत। वरचं जे डिझाईनसाठी 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ते वरीच ठेवायचं आहे आणि 1.5 इंचापासून खाली आपल्याला दंडघेर टाकायचा आहे। चुकून जर तुम्ही वरून दंडघेर घेतलात आणि 1.5 इंच खाली शिलाई मार्जिन सोडलात तर तुम्हाला ही बाही अंगात बरोबर बसणार नाही आणि त्या बाहीला शिलाई मार्जिन ही राहणार नाही। तर वरचं 1.5 इंच अंतर सोडून खाली आपल्याला दंडघेर टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने इथं या बाहीची माप टाकून झालेली आहेत। बघा बाहीला मी रुंदी जी असते ती जास्त घेतलेली आहे। वरच्या साईडला 1.5 इंच जास्त घेतलेला आहे, तेही डिझाईनसाठी, आणि त्या 1.5 इंचापासून खाली 8 इंच बाही घडी घेतलेली आहे। तर इथं बाहीला समोरचाही आकार देऊन झालेला आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। तर इथं अस्तरवर बाही कट करून झालेली आहे। या बाहीचा इथं सेंटर कट करून घ्यायचा आहे। तर बघा अस्तरवर बाही कट करून झालेली आहे। तर आता हाच कपडा मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने कोंबडी बाहीची इथं अस्तरवर कटिंग झालेली आहे। तर मेन फॅब्रिकवर बाही एकदम व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा लाईक केल्यानंतर तिथं खाली हाईप येणार आहे, त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे। तर बघा इथं मेन फॅब्रिकवर ही बाही कट करून झालेली आहे। तर आता याला कसं शिवायचं आहे बघा, अगोदर बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे। जसं आपण रेग्युलर बाहीला अस्तर जोडतो सेम त्याच पद्धतीने या बाहीलाही अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या बाहीची इथं कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। हा जो ब्लाऊज आहे तो कमळ पैठणी या साडीवरचा ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन मी आपल्या सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्ही बघितलं नसेल तर लवकर बघून घ्या। खूप छान डिझाईन शिवून मी तयार केलेली आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने डिझाईन शिवून दाखवलेली आहे। तर बघा अस्तर जोडत असताना साईडने हे अस्तर बरोबर जोडून घ्यायचं आहे। ज्या ताई ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहे तर त्यांच्यासाठी तर इतकी सोपी ही डिझाईन आहे। तर बघायला अवघड दिसते पण शिवत असताना साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी ही डिझाईन शिवून दाखवलेली आहे। तर बघा अस्तर जोडून झाल्याच्या नंतर साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे। तर इथं काय करायचं आहे, अगोदर समोरच्या बाजूचा सेंटर काढायचा आहे बरोबर। बघा या तुम्हाला जर जमत नसेल तर या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचा आहे। या सेंटरला बरोबर इथं मी एक रेष ओढलेली आहे।
तर याला इथं काय करायचं आहे, उलट बाजूनी शिवून घ्यायचं आहे। तर शिवत असताना काय करायचं आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। वरची जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूला आपल्याला 1.5 इंच अंतर जे जास्त घेतलेलं होतं ते इथं या बाहीला बरोबर सेंटरमधून मुडपून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच रुंदी घ्यायची आहे आणि 4.5 इंच लांबी घ्यायची आहे। बाही बघायला अवघड आहे पण शिवायला एकदम सोपी आहे। तर इथंच तुम्हाला काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। एकदा समजलं नसेल तर डबल बघायचं आहे। तर समोरच्या बाजूने शिवत असताना थोडंसं प्रेस करून शिवायचं आहे आणि 4.5 इंच अंतरापर्यंत आल्यावर तिथं सुई खालीच ठेवायची आहे आणि एकदम सरळमध्ये वापस शिवत यायचं आहे। तर या पद्धतीने इथं मी शिवून घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने इथंही कपडा होणार आहे। तर आता इथं काय करायचं आहे, या खालच्या कपड्याला असं फोल्ड करायचं आहे दोन्ही साइडने बघा समान अंतरावर आणि समोरच्या साइडने एक दाब टीप द्यायची आहे। एवढं जर तुम्ही शिवलात तर तुम्हाला बाही आलीच म्हणून समजा। बघा साधी आणि सोपी पद्धत आहे ही बाही शिवण्यासाठी, काहीच अवघड नाही। समोरच्या बाजूने एक दाब टीप देऊन झाल्यावर आता काय करायचं आहे बघा। तर खालच्या बाजूने ही भाग कसा दिसत आहे, एकदम चपटा दिसत आहे। तर आता वरच्या बाजूला काय करायचं आहे, या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे थोडासा आणि दोन्ही साइडला 3-3 इंच अंतरावर एक टिक करून घ्यायची आहे। बाहीच्या सेंटरपासून दोन्ही साइडला या पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि जिथून 3 इंच अंतर आहे तिथून आपल्याला प्लेट टाकायचे आहे। तर प्लेट टाकत असताना प्लेटाचे तोंडे हे आपल्याकडच्या साइडला आले पाहिजे बघा। तर या पद्धतीने इथं प्लेट टाकून झाल्यावर दुसऱ्या बाजूचे प्लेट हे आपल्या समोरच्या बाजूला टाकायचे आहेत। तर एका साइडला 3 प्लेट आलेले आहेत तर दुसऱ्या साइडलाही 3च प्लेट आपल्याला बरोबर टाकायचे आहेत। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने या कोंबडी बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला दाखवलेली आहे। तर बघा इथं ही बाही शिवून झालेली आहे। या बाहीला पफ तर किती छान आलेला आहे बघा। अंगात घातल्यानंतर बाही अशी फुगार दिसणार आहे आणि इथं हे चपटं दिसणार आहे दंडात आपलं आणि वरच्या साइडचा फुगा हा एकदम छान दिसणार आहे। तर बघा इथं मी शो बटन लावून घेत आहे। तर या ठिकाणी 3ही शो बटन लावू शकता आणि जर तुम्हाला एक गुंडीच लावायची असेल तर वरच्या साइडला बघा पहिलं बटन जिथं आहे तिथं एक गुंडीही लावलं तर बाहीला एकदम छान असा लुक येतो। तर बघा किती छान बाही दिसत आहे। बाहीला वरच्या साइडला थोडासा पफ येणार आहे आणि इथं मध्ये हे जे अंतर आहे ते थोडंसं असं पसर दिसणार आहे। तर या बाहीचं नाव कोंबडी बाही हे आहे। तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि ताई तुम्हाला जर बाही डिझाईन आवडलीच असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।